आणि यानंतर बुलढाण्यामधून एक मोठी बातमी समोर येते। बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावामध्ये पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा बसवण्यात आलेला आहे। मध्यरात्री शिवभक्तांकडून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ही स्थापना करण्यात आलेली आहे। लोणार तालुक्यातील चिखला गावामध्ये सार्वजनिक जागेवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झालेला होता। तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि दरम्यान चिखला गावामध्ये हजारो शिवभक्त हे दाखल झालेले होते। पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात झालेला होता। मनोज जरांगे पाटील यांनी चिखला गावामध्ये भेट देऊन शांतता राखण्याचं आवाहन केलेलं होतं आणि आत्ताची हे मोठी बातमी आपण पाहतोय बुलढाण्यामधून आणि रात्रीची हे एक्सक्लुसिव्ह दृश्य देखील समोर आलेली आहेत। मध्यरात्री शिवभक्तांकडून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आलेली आहे। बुलढाण्यातील चिखला गावामध्ये पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांचा हा पुतळा स्थापन करण्यात आलेला आहे। आणि याच संदर्भातले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी संजय महाजन। संजय, मध्यरात्री पुन्हा एकदा शिवभक्तांकडून महाराजांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आलेली आहे। सध्याचं तिथलं नेमकं वातावरण काय आहे? नक्कीच आकांक्षा, आपल्याला माहितीच आहे की काल बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला या गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून काहीसा वाद निर्माण झाला आणि तणावही निर्माण झाला होता। त्यानंतर मनोज जरांगे यांनी या ठिकाणी येऊन शांततेचं आवाहनही केलं आणि त्यानुसार गावात शांतताही प्रस्थापित झाली होती। मात्र मध्यरात्री शेकडो शिवभक्तांनी एक छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा त्याच ठिकाणी पुन्हा एकदा स्थापित केला आहे। मध्यरात्री हे शिवभक्त वाजत गाजत छत्रपती शिवरायांची प्रतिमा घेऊन आले। अश्वारूढ पुतळा आहे आणि खूप मोठा पुतळा या ठिकाणी आता स्थापित करण्यात आलेला आहे। सध्या गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। गावात शांतता आहे, मात्र तरीही गावात प्रतिबंधात्मक म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे। आकांक्षा, अगदी धन्यवाद संजय या सविस्तर माहितीसाठी। तर शिवरायांच्या विनापरवाना पुतळ्यावरून काहीसा वाद निर्माण झालेला होता। शिवभक्तांकडून अश्वारूढ पुतळ्याची त्यानंतर काल मध्यरात्री स्थापना करण्यात आलेली आहे। तर ही दोन एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य आपण पाहतोय। काल काहीसा वाद निर्माण झाल्यानंतर मध्यरात्री पुन्हा एकदा या पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे।